नमस्कार, मी असलम बिसात तुमच्यासोबत तिरंगा न्यूज लाईव्ह वरून. आजचा दिवस श्रीरामपूरसाठी अत्यंत निर्णायक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025चा आज निकालाचा दिवस आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रखडलेला निकाल आज नेमका श्रीरामपूरच्या भविष्यात कोणता शिक्का मारणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, लोकशाहीचा कौल मतपेटीत बंद झाला. मात्र आज आणि आता सुरू आहे निकालाची प्रतीक्षा. पहिली फेरी ही झालेली आहे आणि ही केवळ आकड्याची लढाई नाही, तर श्रीरामपूरच्या विकासाची, सत्तेची आणि नेतृत्वाची कसोटी आहे. कोणाच्या हाती जाणार नगर सत्तेची सूत्रे, तर कोणाच्या विरोधाला मिळणार जनतेचा कौल. आणि सर्वात महत्वाचं, श्रीरामपूरचा उद्या कोण घडवणार. राजकीय वर्तुळात प्रचंड हालचालींना वेग सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता, तर मतदारांमध्ये निकालाबाबत हा कमालीची धाकधूक पाहायला मिळत आहे. आज श्रीरामपूरचं भविष्य ठरवणारा निर्णायक दिवस आज ठरला जाणार आहे. गेल्या 2 डिसेंबर रोजी जे मतदान झालं त्याचं 21 तारखेला ही मतमोजणी होणार होती आणि आज आपण मतमोजणीच्या या ठिकाणी आलो आहोत. आपण विविध प्रतिक्रिया या ठिकाणी लोकांच्या घेणार आहोत. नेमकं काय आहे त्यांचं मत, तर आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट भाऊसाहेब लिपटे, यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. दादा, काय वाटतं नेमकं आता इलेक्शनची मतमोजणी त्या ठिकाणी चालू आहे, पहिली फेरी झालेली आहे आणि काय आपलं वाटतं एकंदरीत जे अपडेट आता बाहेर आलेली आहे आणि झालेल्या इलेक्शनचं वातावरण पाहता आणि इथल्या जमलेल्या गर्दीचा उत्साह पाहता काँग्रेसला वातावरण चांगलं दिसतंय. आलेल्या अपडेट प्रमाणे करणदादा प्रभाग क्रमांक 1 ते 17 मध्ये जवळपास 1500 मतांनी लीडवर आहे आणि बाकी काही सीट्स खाली भाजप आहे, काही सीटला काँग्रेस लीडवर आहे. अशा एकंदरीत उत्साहामध्ये असं वाटतं का काँग्रेसचा जल्लोष राहील यावर्षी. पण आतापर्यंत सर्वत्र चर्चा जी चालू होती का भाजप हे पुढे राहणार आहे, काही चॅनलवाल्यांनी भाजप पुढे असल्याचं जी चर्चा आणि लाईव्हचं केलंय त्या संदर्भात आपण काय म्हणाल. आता कसं आहे, प्रत्येकाचं एक सेपरेट एक्झिट पोल आहे, प्रत्येकाचं एक अनालिसिस आहे. पण आता जे कालपर्यंत जे अपडेट होते त्याच्यात काँग्रेसला जवळपास 21 जागा दाखवत आहेत, भाजपला 7 जागा दाखवत होते एक एक्झिट पोल मध्ये. आणि इथला उत्साह पाहता लोकांचा काँग्रेसचं वातावरणच चांगलं दिसतंय. यंदा श्रीरामपूरला काँग्रेसचे परत नगराध्यक्ष आणि नगरसेवक भरपूर भेटतील, चांगलं काम होईल. धन्यवाद. या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत. आपण विचारूया, दादा आपण कुठून आलात. मोरदेवस्ती. काय विषय आज नेमका, कोणाला मत मिळावं आणि कोण भविष्य ठरवणार आपल्या समोर 5 ते 10 मिनिटात येऊन जाईल पहिल्या फेरीचं, त्याची आकडेमोड आपल्याला समजेल, त्याचीच आम्ही प्रतीक्षा करतोय. धन्यवाद. असेच अनेक जण या ठिकाणी उत्साही म्हणून आलेले आहेत. आपण पुढे जाऊया, आपण पाहूया अजून कोण कोण आहेत, कशा पद्धतीने चालू आहे. भैया आज तू कुठून आला. काही लोकांचं या ठिकाणी बोलण्याचं हे नाही. दादा आपण बोलाल काही, हा कुठून आलात, काय आहे विषय. या ठिकाणी गर्दी झाली. दादा नेमकं आपण कुठून आलात, काय काय म्हणणं आपलं, कुठून आलात आपण. लोणीवरून. अच्छा, काय विषय आहे, काय श्रीरामपूरचं भविष्य. आता ते तर सांगू शकत नाही, आता काय भविष्य जे होईल समोर. फक्त उत्साह म्हणून आपण या ठिकाणी आला. ठीक आहे. या ठिकाणी सर आपण कुठून आलात. श्रीरामपूर संजय नगर प्रभाग 6. श्रीरामपूरचं भविष्य काय आहे नेमकं, काय बोलाल आपण, कोण येणार, कोण सत्ता इथल्या ज्या श्रीरामपूरच्या अडीअडचणी जे सोडवणार आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडेच श्रीरामपूरची सत्ता त्याच्या ताब्यात देणार. आपण कोण आहे असं काय वाटतं आपल्याला. आता पहिली फेरी झालेली आता ती आहे, जनता पुढच्या फेरीमध्ये ठरवतील. काय होईल. आता ती जनता ठरवतील कोणाला बहुमत द्यायचं आहे. जनतेकडे सोडू दादा आपण. आपण कुठून आलात. गोंदवड रोड, आम्ही गोंदवडीतून आलोय. काय वाटतं आपल्याला श्रीरामपूरचं भविष्य. श्रीरामपूर मध्ये ना अर्जुन मोठा आपाटे 100% आलेच पाहिजे. नवीन क्रांती पाहिजे. नवीन पाहिजे. आम्हाला अर्जुन मोठा आपाटे आलाच पाहिजे, आमची ही अपेक्षा आहे. नगरसेवक म्हणून अर्जुन दाभाडे येतील, पण नगराध्यक्ष म्हणून आपल्याला कोण अपेक्षित आहे. नगराध्यक्षाची अपेक्षाच नाही, त्यांनी कामच नाही केले आमचे. काय बोलणार का, काय कुठून आलात आपण. मी इथूनच आपलं श्रीरामपुरातलाच आहे. अच्छा, काय उत्सुकता आहे या ठिकाणी. आज जे श्रीरामपूरचं भविष्य ठरणारा निकाल आज या ठिकाणी ऐतिहासिक निकाल लागणार आहे, त्या संदर्भात ती आता बॉटम लेवलचे असल्यामुळं साधारणतः ज्यांचं कामकाज चांगल्या प्रकारचं आहे, जे जनतेच्या संपर्कात आहे, ते नगरसेवक नक्की निवडून येतील असं मला वाटतं. आणि नगराध्यक्ष मध्ये कोण असणार आहे, कोण आपलं भविष्य. आता नगराध्यक्षामध्ये मी तसं सांगू शकत नाही, कारण जे
सगळे जे उमेदवार आहेत तिन्ही चारी जे असतील ते सगळेच विनिंग सिच्युएशन मध्ये वाटतात आणि सगळे चेहरे पण चांगले आहे आणि जो येईल मला वाटतं तो श्रीरामपूरचा चांगला विकास करू शकतो आणि जे पण निवडून येतील त्यांना मी शुभेच्छा देतो एक आम नागरिक म्हणून. या ठिकाणी काही शुभेच्छा देत आहे, पण जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल अजून काही लोकांना शाश्वती येत नाही का कोण या ठिकाणी नगराध्यक्ष होणार का सर्वजण ताकद लावलेली आहे. आपल्या सोबत अजून आहे काही सर, आपण काही बोलाल का याविषयी? पाहतोय का लाईव्ह मध्ये आहेत आपण, त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. दादा, आपण लाईव्ह पाहतात, नेमकं काय भविष्य होणार आहे श्रीरामपूरचं, काय होऊ शकतं? काय आता करण सासने यायला पाहिजेत. करण सासने आले तर विकास होईल. नक्कीच यांचं मत आहे, कारण ससाने यायला पाहिजे. अजून दादा काय वाटतं, काय भविष्य अजून दुसरं काय होऊ शकतं का? युवकांना वाटतं का करण ससाने निवडून आले पाहिजे? युवकांच्या वतीने देखील करण ससानेंचा आवाज या ठिकाणी येत आहे. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या सोबत जोडून राहा. आम्ही आपल्याला प्रत्येक क्षणाची अपडेट देत राहू. तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद, श्रीरामपूर.